चोरीचा दाखल गुन्हा सदर बाजार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने 24 तासाच्या आत उघडकीस आणून गुन्ह्यातील रोख रक्कम 1.5 लाख व 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण 4,46,000 रुपये किमतीचा माल जप्त करून गुन्ह्यातील 100% माल हस्तगत केला। सदर बाजार पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 331(3), 331(4), 305 अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बाजार पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोलीस हवालदार शहाजहान मुलानी, संतोष पापडे पोलीस शिपाई, हनुमंत पुजारी, उमेश चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्याच्या तपासात कोणत्या प्रकारचा पुरावा नसताना देखील लेप्रसी कॉलनी क्रीडा संकुलच्या मागे सोलापूर येथे 24 फेब्रुवारी 2025 रोजी 11:40 सुमारास एक इसम हातात पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन थांबलेला दिसला। संशयावरून त्याला ताब्यात घेऊन सविस्तर चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 20 राहणार मौलाली चौक केशवनगर झोपडपट्टी असे सांगितले। त्याच्या ताब्यातील पांढऱ्या पिशवीत काय आहे ते पाहिले असता त्याच्याकडे रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून आले। चोरीस गेलेला मुद्देमाल आणि त्याच्याकडे मिळालेले सोन्याचे दागिने याबाबत पडताळणी केली असता यामध्ये साम्य मिळून आले। आरोपी नामे जिब्रान उर्फ शोएब युनुस शेख वय 20 राहणार केशवनगर झोपडपट्टी याने 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 3 च्या दरम्यान मौलाली चौक केशवनगर येथे चोरी केल्याचे कबूल करून गुन्हे प्रकटीकरण प्रमुख पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी गुन्ह्याच्या तपासकामी 24 फेब्रुवारी रोजी 12:20 अटक केली। सदर आरोपीकडे गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला 100% माल हस्तगत केला आहे। सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, यशवंत गवारे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालचंद्र डवळे पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सहाय्यक फौजदार औदुंबर आठवडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष पापडे, शहाजहान मुलानी, सागर सरतापे, राजेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सागर गुंड, अनमोल लट्टे, उमेश चव्हाण, हनुमंत पुजारी, सोमनाथ सुरवसे यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।